हॅलो. पुढील सामना ओशन किंग गोवा विपक्ष भैया भाटकर रत्नागिरी. रत्नागिरी संघाचा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. यापुढील सामना होतोय ओशन किंग गोवा विपक्ष भैया भाटकर रत्नागिरी. आपल्याला नियमावली आणि बाकीच्या गोष्टींची फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. ओशन किंग गोवा विपक्ष भैया भाटकर रत्नागिरी. पंच उमेश मांजरेकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. भैया भाटकर रत्नागिरी क्रिकेट संघ. हॅलो. हॅलो. नमस्कार. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 या स्पर्धेचं उद्घाटन सन्मान श्री उद्योगपती दीपकजी परब यांच्या शुभ हस्ते झालं होतं आणि शुभारंभाची लढत फ्रेंडशिप चेनवन विपक्ष साई उमरट कणकवली. नाणेफेक जिंकतोय फ्रेंडशिप चेनवन संघ. कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. टोपिवला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिक खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि पहिल्या शुभारंभाच्या लढतीकडे ज्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या तो सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. अर्थात प्रारंभीचं षटक गोलंदाजीच्या स्क्रीनवर गौरेश कांबळी अर्थात ज्याला रेडी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जात आहे आणि साई उमरट कणकवली ची सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मोनू यादव मॅन फ्रॉम मुंबई आणि त्याच्या साथीला पहात कालबस्कर मॅन फ्रॉम रायगड. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओर्ध विकेट येणे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. अर्थात डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं जात आहे. ते गौरेश कांबळीचं अर्थात चौकाराच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तो पहात कालबस्कर हा खेळाडू. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 4 धावा. शुभारंभाची लढत फ्रेंडशिप चेनवन विपक्ष साई उमरट कणकवली या दोन संघादरम्यान पाहायला मिळत आहे. निर्णायक पहिलं बाबा परब मॅजिक षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये. अर्थात यावेळी चेंडूची दिशा पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल टिपण्याची नामी संधी. तर पहिलं हादरा बसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज अर्थात ज्याने बाबूधुरी काळबादेवी मित्रमंडळाची क्रिकेट स्पर्धा झाली होती याच मैदानावरती आणि ज्या खेळाडूने ती स्पर्धा गाजवली तोच मॅन फ्रॉम मुंबईचा ऐश्वर्य सूर्य यावेळी मैदानात प्रवेश करताना दिसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघासाठी. पहिला हादरा साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला पाहायला मिळतोय. पहा त्याच्या स्वरूपात नाणेफेक करतोय. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण पाहायला मिळत आहे ते साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. अर्थात विपक्ष फ्रेंडशिप चेनवन संघ हा पाहायला मिळतोय सुदैवी ठरतोय. नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती घेताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाल्यानंतर सुरेख परती म्हणावी लागेल. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण हे फ्रेंडशिप बाबू तोरसकर यांनी कृपया आपली कार पार्किंग मध्ये नेऊन लावायची आहे. बाबू तोरसकर
पार्किंग जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी केलेलं आहे. बाबू तोरसकर प्रदीप. गोलंदाजीवरती रेडी एक्सप्रेस अर्थात गौरेश कांबळे पाहायला मिळतोय. चेंडू पायांवरती आदळतोय. पंचांचा इशारा हा लेग बाईचा पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती नाममात्र 5 धावा एका गडेच्या मोबदल्यात. बाबा परब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा हा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाची लढत व्यावसायिक क्रिकेटमधील 2 दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळत आहे. अर्थात यावेळी चेंडू मिड ऑफला येताना दिसतोय. सँडी कुंडेकर झेल खाली तर ऐश्वर्य सुर्वेला माघारी परतावं लागेल. दुसऱ्या गड्याच्या रूपात मोठा मासा गळायला लागतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाचा. ऐश्वर्य सुर्वे हा मात्र मिडॉपच्या डोकेवरनं चेंडू टोलवण्याचा प्रयत्न मात्र वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण सँडी कुंडेकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसरा हादरा साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. अर्थात नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करताना दिसतोय. सलामीवीर मोनू यादव एका बाजूला तर एका बाजूने फलंदाज बाद होताना दिसत आहे. साई उमरट कणकवली क्रिकेट संघाचे मधल्या फळीतील फलंदाज हा मैदानात प्रवेश करतोय. पराग खोत नावाचा फलंदाज अर्थात मॅन फ्रॉम रायगड इथनं बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओर्थ विकेटने यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आपलं खातं उघडतोय. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. शॉर्ट आर्म पुलचा चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. अर्थात पहिल्या बाबा परब मॅजिक षटकाची समाप्ती होताना दिसतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. नाणेफेक हरल्यानंतर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धारित 5 षटकांचा सामना नाणेफेक सुदैवी ठरतोय. फ्रेंडशिप चेनवन संघ टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि पहिल्या षटकात मात्र प्रतिस्पर्धी संघाला 2 धक्के हादरे पाहायला मिळत आहेत. अर्थात कौतुक करावं लागेल गोलंदाज ज्याला रेडी एक्सप्रेस या नावाने समोरलं जातं तो गौरेश कांबळी यावेळी सुरेख कामगिरी करताना दिसतोय. हॅलो निर्धारित 5 षटकांचा सामना गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय तो उजव्या हाताचा गोलंदाज अर्थात मॅन फ्रॉम देवबागचा सध्याच्या मोसमात बहरात असलेला खेळाडू दर्शन बांदेकर यावेळी सज्ज होताना दिसतोय तो फ्रेंडशिप चेनवन संघाकडनं. डाव्या उजव्या हाताची जोडी सलामीवीर मोनू यादव स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राइक एंड वरती पराग खोत. प्रारंभीला 2 धक्के बसतायत आणि या स्थितीमधनं साई उमरट संघ कशा प्रकारे उभारी घेतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. प्रतिस्पर्धी फ्रेंडशिप चेनवन संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलवान बलाढ्य संघ अर्थात कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय दर्शन बांदेकर. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू ऑन साइडला टोलवला जातोय. एकेरी धाव ही चिठ्ठ्याच्या चपळाईने पूर्ण केली जाते. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंक समाप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रथम शुभारंभाच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना साई उमरट कणकवली क्रिकेट संघ. यावेळी मात्र प्रथमतः स्ट्राइक एंडच्या दिशेने असेल तो पराग खोत उजव्या हाताचा फलंदाज तर गोलंदाज रणनीती बदलतोय. पंचांच्या डाव्या साईडने हा मारा पाहायला मिळतोय. यावेळी ऑफ ड्राईव्हचा सुरेख सुंदर फटका जमिनीला घरंग जाणार फटका क्षेत्ररक्षक घोड चूक करतोय. परिणामी ही चूक मोजली जाते ते दुहेरी धावांमध्ये. एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. अर्थात दुहेरी धावसंख्येने आपलं खातं उघडताना दिसतोय पराग खोत नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर.
यावेळी पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू येतोय ऑन साइडला अर्थात डीप लॉंगनचा क्षेत्ररक्षक जॉनी फर्नांडिस स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरसवताना दिसते ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक सुदैवी ठरतोय फ्रेंडशिप चेन्नवन संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी साई उमरट पाहुण्या कणकवली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जातंय. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू येतोय डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये, डोळ्याचा पापण्याने लवतं चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. ची संधी मिळत आहे ती दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. यावेळी फटका फसला जातोय, सँडी कुंडेकर बहुधा झेल खाली, एक साधा सोपा झेल सँडी कुंडेकर याच्या हातामध्ये विसवताना दिसतोय आणि साई उमरट कणकवली संघाचा आघाडीचा शिलेदार मोनू यादव हा मात्र तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. मोनू यादव याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मधल्या फळीतील अविनाश कदम मॅन फ्रॉम पनवेलचा हा मैदानात प्रवेश करताना दिसतोय. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या प्रारंभीच्या षटकात 2 गडी बाद होत आहेत, त्यानंतर मात्र या परिस्थितीमधनं संघ सावरताना दिसत नाही. अर्थात मोनू यादव वरती मोठी जबाबदारी होते, मात्र तोही मोठ्या फटक्यांच्या आहारी जाताना दिसला आणि आपली बहुमूल्य विकेट ही बहाल केली होती प्रतिस्पर्धी संघाला. अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 फ्रेंडशिप चेन्नवन संघ अर्थात दर्शन बांदेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वेगवान मारा करण्याचा प्रयत्न, नेहमी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असतो तो या घरच्या मैदानावरती दर्शन बांदेकर. यावेळी सुरेख चेंडू, अर्थात ज्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, मात्र पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं सबुरलं जातं, ती पहिली अतिरिक्त धाव संघाला खर्च करताना दिसतोय दर्शन बांदेकर नावाचा गोलंदाज. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. पराग खोतचा वेगाचा अंदाज बांधणं थोडस कठीण होऊन बसलं पराग खोतला. अर्थात या इनिंग मधील दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धारित 5 षटकांचा सामना पाहायला मिळतोय, मात्र 5 षटकांमध्ये साई उमरट कणकवली क्रिकेट संघ किती धावांचा डोंगर हा मनोरा रचतोय. नक्कीच लिटमस टेस्ट असेल साई उमरट कणकवली क्रिकेट संघाची ती विपक्ष फ्रेंडशिप चेन्नवन संघाविरुद्ध. चेंडू येतोय ऑफ साइडला, अर्थात कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. साई उमरट कणकवली क्रिकेट संघ नाणेफेक हरतोय. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण.
पंचांच्या डावसाईने यावेळी मारा पाहायला मिळतोय, अर्थात रोहन साळगावकरचा डीप अलंग द कार्पेटचा फटका, अर्थात डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती ही विलंबाने होताना पाहायला मिळत आहे, अर्थात सुसंधी मिळत आहे. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे फ्रेंडशिप चेन्नवन संघाकडनं. रोहन साळगावकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना कुठची सुसंधी दिली जात नाही ते हात खोलण्याची. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे आणि बघावं लागेल 5 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर मनोरा उभा केला जातोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाकडनं, तो फ्रेंडशिप चेन्नवन संघाविरुद्ध. डावखुराताचा अविनाश कदम स्ट्राईक एंडला. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज चौथ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागेल ते अविनाश कदमला. चौथा हादरा बसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. फलंदाज आतिश केदार मैदानात पावले टाकताना दिसतोय. मधल्या फळीतील फलंदाज अर्थात एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे ते आतिश केदार. मात्र त्या आतिश केदारला ज्या नावारूपाने आपल्याला ओळखलं जात आहे ती फलंदाजी या टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती करावी लागेल. प्रतिस्पर्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलवान बलाढ्य संघ, सिंधुदुर्गातील कित्येक मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा बहुमान ज्यांच्या खाती लिहिला गेला, कित्येक सिंधुदुर्गातले महाकरंडक फ्रेंडशिप चेन्नवन संघाने आपल्या हाती उंचावले. मात्र या निर्णायक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची शुभारंभाची लढत ही प्रतिस्पर्धी साई उमरट कणकवली संघाविरुद्ध पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकेरी धावसंख्येने आतिश केदार आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. साई उमरट कणकवली क्रिकेट संघ यावेळी संकटात पाहायला मिळतोय, मात्र या संघासाठी कुठचा फलंदाज हा संकट मोचक ठरेल. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पर्यंतचा चेंडू फटका फसला जातोय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग मात्र गोपाळ भट्ट याच्या हातामध्ये चेंडू विसवतोय आणि 5वा हादरा बसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. पहिल्या इनिंग मधील 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. साई उमरट क्रिकेट संघ हा खऱ्या अर्थाने कात्रेस सापडला की काय ही तमाम शंका वर्तवली जात आहे ती टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. अर्थात आतिश केदार नवीन फलंदाज, इरफान हा मैदानात पावले टाकताना दिसतोय. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी, मात्र सामर्थ्यपणाला लावावं लागेल, रक्ताचं पाणी करावं लागेल इथं साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला धावांचा डोंगर उभा करण्यासाठी. अर्थात निर्णायक 2 षटकांचा खेळ बाकी. स्क्रीनवरती गोलंदाज सुसज्ज होताना दिसतोय. वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार होणारा दर्शन बांदेकर पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळत आहे. अर्थात निर्णायक एकेरी धाव जोडली जाते साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे. पाव शतक फलकावर लागतंय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाचं. 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. निम्मा संघ माघारी परततोय, तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. अर्थात खराब सुरुवात म्हणावी लागेल. जी आश्वासक सुरुवात हवी होती ती साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला मिळत नाही. अर्थात गोलंदाजांचा बोलबाला वर चष्मा या मैदानावरती पाहायला मिळतोय तो फ्रेंडशिप चेन्नवन संघाच्या गोलंदाजांचा.
किफायतीदार मारा आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पकता बुद्धी ही वापरून अर्थात गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय गोलंदाजांकडनं आणि गोलंदाजीवरती किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी फ्रेंडशिप चेन्नई संघासाठी. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका, डीप लॉंगनला चेंडू येतोय. अर्थात सँडी कुंडेकर पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवतोय. फेकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने. यष्टिरक्षक मनोज नार्वेकरच्या हातामध्ये एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरसावली. 26 धावा धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 अर्थात फ्रेंडशिप चेन्नई संघाचा वेगवान धुरंधर गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन गोलंदाज करणारा दर्शन बांदेकर. यावेळी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू मिड विकेटला टोलवला जातोय. अक्षय घाटवळ अर्थात ज्याला स्टार अक्षय म्हटलं जातं त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आतिश केदारला माघारी परतावं लागेल 6व्या गड्याच्या रूपात. थँक्यू डीजे. 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती संघ पूर्णपणे या मैदानावरती डोलारा डळमळताना दिसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाचा. अर्थात एकाही फलंदाजाला मैदानावरती पाय रोवता येत नाहीत. अर्थात भेदक गोलंदाजी फ्रेंडशिप चेन्नई संघाची पाहायला मिळत आहे ती साई उमरट कणकवली क्रिकेट संघासाठी. टोपीला बोर्डिंगचं आलिशान मैदान, त्यावरती आपल्याला पर्यावरणपूरक सीमारेषा पाहायला मिळत आहे. अर्थात ही सीमारेषा तयार करण्यासाठी सुकृत जोशी, हर्षवर्धन रोगे, वैभव केळुसकर, कल्पेश केळुसकर, अमित टिकम यांच्या अथक मेहनतीमधून आणि प्रसाद मयेकर, योगेश देऊळकर व विनीत कांदळगावकर, रोहित केरकर यांच्या सहकार्यातनं आपल्याला ही सीमारेषा पाहायला मिळत आहे. अर्थात ज्या सीमारेषेमुळे टोपीला बोर्डिंगचं सौंदर्य खुलताना दिसत आहे या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज हर्षद तरवणकर मैदानावरती पाहायला मिळतोय तो साई उमरट कणकवली क्रिकेट संघासाठी. यावेळी डाव्या यष्टीवरचा वेगवान चेंडू, फलंदाजाला अंदाज बांधणं थोडस कठीण. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर अर्थात सुदैवी ठरल्यानंतर घेतलेला निर्णय हा अचूक ठरला जातोय की काय ही सुचिन्ह यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहेत ती फ्रेंडशिप चेन्नई संघासाठी. जो कर्णधाराने निर्णय घेतला तो निर्णय यशस्वी ठरताना दिसतोय फ्रेंडशिप चेन्नई संघासाठी. यावेळी बॅटची लिडिंग एज अर्थात चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे सीमारेषा ओलांडतोय. 4 बहुमूल्य धावा जोडल्या जात आहेत साई उमरट कणकवली क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्या धावफलकावर वधारली जाते 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. हर्षद आणि इरफान ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा शटमफुलचा फटका पाहायला मिळतोय. ताकद नव्हती, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळत आहे. अर्थात वेगवान क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते स्टार अक्षयचं. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडी आपल्याला पाहायला मिळते फ्रेंडशिप चेन्नई संघाचे. उर्वरित पहिल्या इनिंग मधील अर्थात 6 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि बघावं लागेल हर्षद तरवणकर त्याच्या साथीला इरफान हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अर्थात या 2 फलंदाजांनी 10-15 धावा जमवल्या तर नक्कीच फायटिंग टोटल उभा राहू शकतो तो फ्रेंडशिप चेन्नई संघाविरुद्ध. आतापर्यंत कौतुक करावं लागेल फ्रेंडशिप चेन्नई संघाचं. सुरेख दर्जेदार गोलंदाजी, एका अचूक टप्प्यावरची कंजूशी करणारी गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघाला घातक ठरत आहे. अर्थात प्रतिस्पर्धी संघाचे 6 फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. या इनिंगची सांगता करणारं षटक मॅन फ्रॉम गोवा आमिर गडेकर सज्ज होताना दिसतोय. डावकर हाताचा वेगवान गोलंदाज. पहिल्या वेळेला चेंडू उजव्या यष्टीवर बराच बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलताना दिसते. सांघिक धावसंख्या पोहोचते 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आमिर गडेकर गोलंदाजीवरती. यावेळी पुन्हा एकदा सुरेख उजव्या यष्टीवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. या चेंडूवरती उत्तर न होतं फलंदाजाकडे निर्धाव चेंडूने सांगता होते ती आमिर गडेकर याच्या गोलंदाजीवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू उंची प्राप्त करतोय. झेल घेण्याची नामी संधी अर्थात सुरेख झेल टिपला जातोय दाजी धुरतकडनं आणि 7वा हादरा बसतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. मैदानात पावले टाकतोय साई उमरट कणकवली क्रिकेट संघासाठी अर्थात बिट्टू मुकादम मॅन फ्रॉम खारेपाटण. हा खेळाडू मैदानात प्रवेश करताना दिसतोय. माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय सुधीर साळसकर आणि त्यांचे बंधू सिंधुदुर्ग जिल्हा बँक मालवण शाखेचे अधीक्षक सन्माननीय साळसकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन नितीन मांजरेकर करतायत. या इनिंग मधील पहिला गगनभेदी फटका पाहायला मिळतोय. अर्थात आमच्या मान्यवरांचा मुजरा करणारा हा षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. डीजे जोरदार एकोणचाळीस धावा धाव फलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. डावकराचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. यावेळी शटमपूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण होतंय अर्थात एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहे. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 41 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हे प्रगती पथावर अर्थात गोवा राज्यातील एक धुरंधर गोलंदाज स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप चेन्नवन संघाकडनं आमिर गडेकर यावेळी सज्ज हा गोलंदाज. यावेळी मात्र डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. अर्थात ज्या डावकराच्या फलंदाजी मधना एक गगनभेदी आकाशाला गवसणे घालत जाणारा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओव्हरफील्ड प्रकारचा चेंडू टोलवला जातोय. डीप स्कोर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडूची परती ही विलंबाने होते. परिणामी 2 निर्णायक धावा मिळत आहेत साई उमरट कणकवली क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 43 धावा धाव फलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारे षटक अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फ्रेंडशिप चेन्नवन संघाचा अर्थात आमिर गडेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या इनिंगची सांगता करणारे षटक. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका निघतोय. चेंडू येतोय डीप लगल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पाहायला मिळतंय
ती फ्रेंडशिप चेनवन विपक्ष साई उमरट कणकवली क्रिकेट संघ नाणेफेक सुदैवी ठरलं होतं. फ्रेंडशिप चेनवन संघ 5 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते फ्रेंडशिप चेनवन संघाविरुद्ध. अर्थात बघावं लागेल 50 धावांचं विजयी उद्दिष्ट पार केलं जात आहे की 49 धावांचा बचाव करण्यात साई उमरट कणकवली क्रिकेट संघ यशस्वी ठरेल का. सांघिक धावसंख्या कमी दिसली तरी मात्र क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने हे बऱ्याच वेळा रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्यामध्ये नेमकं काय होतंय, कुठचा संघ बाजी मारतोय, अर्थात विजयाची मुहूर्त मेढ ही कुठच्या संघाने रोवली जात आहे. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन या क्रिकेट स्पर्धेमध्ये. हॅलो हॅलो एक स्वागत करूया. इथे व्यासपीठावरती अष्टपैलू खेळाडू प्ले बॉयज मधून ज्यांनी सतत पहिली ओव्हर गोलंदाजी केली नवीन चेंडूवरती. आपल्या ऑपरेट गोलंदाजीने जिल्ह्यामध्ये सर्वांना अक्षरशः नाचवणारा हा गोलंदाज फलंदाज ज्यांनी पहिल्यांदा ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन षटकार कसा मारावा हे 1991 मध्ये लेदर बॉलची बॅट घेऊन म्हणजे सायमनची जड बॅट घेऊन आवाराजवळ दाखवलं होतं आणि जबरदस्त षटकार मारले होते. असे आमचे मित्र पप्पू परब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पप्पू परबांनी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यांचं स्वागत त्यांचे अष्टपैलू बंधू बाबा परब करतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते अष्टपैलू खेळाडू पप्पू परब यांचा सन्मान होतोय. त्यांचं स्वागत लहान भावाकडून मोठ्या भावाचं अष्टपैलू स्वागत. या ओशन किंग गोवा आणि भैया पाटकर रत्नागिरी या संघाचे दोन्ही कर्णधार यांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सामन्याची नाणेफेक साना होम्सचे महेन ढोलम यांच्या शुभ हस्ते होईल. ओशन किंग गोवा आणि भैया पाटकर रत्नागिरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठासमोर या. या सामन्याची नाणेफेक साना होम्स कुमार माठ याचे प्रोपायटर महेन ढोलम यांच्या शुभ हस्ते होईल. या सामन्यातील पहिल्या वेळे इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 50 धावांचं विजयी उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानात आणि मायक्रोफोनवरती पहिला बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वरिष्ठ समालोचक हिंदीचा बुलंद आवाज सन्मान श्री राजा सामंत या मायक्रोफोनवरती येत आहेत. तर मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम खेळाडूंची प्रेक्षकांची थोड्या विश्रांतीसाठी रजा घेतोय. हॅलो प्रदीप एक मिनिट. प्रकाश गुरुनाथ पाडगावकर वय वर्ष 71 हे ग्रस्त मालवण मध्ये आलेले आहेत. 71 वर्ष वय आहे त्यांचं होडावड्यावरून आणि ते सामने पाहण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय नगरसेवक सन्माननीय दीपक पाटकर साहेब यांना. प्रकाश पाडगावकर वय वर्ष 71 होडावडा यांनी कृपया व्यासपीठावर यावं. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत होत आहे. आपलं क्रिकेटवरचं प्रेम प्रकाशजी असंच अबाधित ठेवा. प्रदीप हॅलो. ओशन किंग गोवा आणि भैया पाटकर रत्नागिरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. नाणेफेक होते निलेश चषक 2022 या स्पर्धेतील दुसरा सामना. हेलो, धन्यवाद प्रदीप. मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर कमेंटेटर के हैसियत से मैं कमेंटेटर राजा सामंत तहे दिल से स्वागत करता हूं तमाम दर्शकों का.
पहले ओवर की पहली गेंद लेकर पहली गेंद के ऊपर नो बॉल घोषित की थी अंपायर ने, तो अतिरिक्त रन की सहयोग से खाता खोला था। कुल मिलाकर 1 रन भागकर पूरा किया है, तो कुल मिलाकर स्कोर हो चुका है 50 रनों का पीछा करते हुए 2 रन बिना कोई विकेट खोते हुए। फ्रेंडशिप चेनवन टीम का प्रतिनिधित्व करते हुए मनोज नार्वेकर और अक्षय घाटवल ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर, और गेंदबाज की हैसियत से ऐश्वर्या सूर्य। ऑस्ट्रेलिया के बाहर की गेंद को सफल होकर खेलना चाहते थे, टाइमिंग कर नहीं सके, काफी देर तक हवा में गेंद रही थी। विकेट कीपर ने स्वयं जाकर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और पहले विकेट का पतन होता हुआ अक्षय घाटवल के रूप में। अक्षय घाटवल की ओर से काफी उम्मीद की जा रही थी, बेहतर बल्लेबाज है टेनिस क्रिकेट जगत के। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर खेल पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत थी, लेकिन ऐश्वर्या सूर्य उनको मानना पड़ेगा, परिवर्तन के दौर के ऊपर गेंद डाली थी, गेंद के पीछे रफ्तार थी, कल्पकता थी, और यही वजह थी माया जाल में फंसवाया उन्होंने अक्षय घाटवल जैसे जाहबाज बल्लेबाज को। पहले विकेट का पतन होने की वजह से थोड़ी सी दबाव की स्थिति पैदा हो चुकी है फ्रेंडशिप चेनवन टीम के खेमे में। दबाव से बाहर निकलना है तो मनोज नार्वेकर को संयम बरकरार रखकर पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर खेलना होगा और उनका सहयोग देना होगा आने वाले बल्लेबाज को। राजा जी 1 मिनिट। राजा, मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रामा शेट्ये, त्याचबरोबर या मैदानावरती त्यांनी तेज गोलंदाजी केली, ते आमचे निवृत्त क्रीडा शिक्षक गोवा आदरणीय भाई खराडे यांचं इथे आगमन झालेलं आहे। कृपया दोनही मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। रामा शेट्ये आणि भाई खराडे दोनही मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। राजा, तो पहले ओवर की तीसरी गेंद लेकर ऐश्वर्या मिसफील्ड कर बैठे, फिसल कर गिरे। नतीजा आपके सामने था कि जहां पर 1 रन था वहां पर 4 रन बहाल किए। लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर चुम्मा दे दे, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई 4 रन के लिए। पहले विकेट का पतन होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर खेल रहे मनोज नार्वेकर टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर बल्लेबाज की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। ऐश्वर्या फिर एक मुतबा चले, ऑफ स्टिक के बाहर जाने वाली उछाल लेती हुई गेंद खेलना चाहते थे, लेकिन गेंद के लाइन के ऊपर आकर खेलने में नाकामयाबी। गेंद बल्ले के ऊपर से चली गई विकेट कीपर के दस्तानों पे, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बेहतर विकेट कीपिंग का दायित्व फिर एक मुतबा गेंदबाजी की हैसियत से ऐश्वर्या चले और द विकेट। मनोज को उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में आसमान को चीरते हुए गेंद सीधी बाउंड्री के बाहर जाकर गिरी 6 रन के लिए। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, कुल मिलाकर 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 50 रनों का पीछा करते हुए 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। आउट होने वाले बल्लेबाज मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। अपने फॉलो थ्रो में जाकर बैकअप किया, रन होने की गुंजाइश नहीं। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 50 रनों का पीछा करते हुए सेकंड इनिंग में 1 विकेट के नुकसान के ऊपर फ्रेंडशिप चेनवन टीम ने स्कोर बनवाया है 12 रन। मनोज 11 कसवण आणि एके फायटर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे। नावं देण्यासाठी उमेश मांजरेकर समोर उपस्थित आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा आणि दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी आपल्या संघातील खेळाडूंची नावं या ठिकाणी द्यायची आहेत। मनोज 11 कसवण आणि एके फायटर।
कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। एक विकेट के नुकसान के ऊपर 50 रनों का पीछा करते हुए फ्रेंडशिप चेनुवन टीम ने स्कोर खड़ा किया है 12 रन। पहली ओवर में अक्षय घाटुअल जैसी बड़ी विकेट कॉट आउट होकर खेमे में लौटी। दबाव की स्थिति पैदा हो चुकी थी फ्रेंडशिप चेनुवन टीम के खेमे में। दबाव का चक्रव्यूह भेदने के लिए पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर मनोज नार्वेकर प्रयास कर रहे थे। आखिरकार कामयाबी हासिल की बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभाते हुए। अक्षय का विकेट का पतन होने के बाद उनकी जगह के ऊपर नए बल्लेबाज कप्तान की जिम्मेदारी लेकर गोपाल बटा मैदान के ऊपर आपको देखने का अवसर प्राप्त हो रहा है। गोपाल बटा एक जाबाज बल्लेबाजों में से एक जाने जाते पहचाने जाते हैं। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर खेल पाते हैं तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में है। दूसरे ओवर की पहली गेंद कमेंट्री कक्ष के सामने खेला है। पहले प्रयास में बैकअप किया जाता तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। गेंदबाज का नाम है इरफान। अपने कोटे में की पहले ओवर की पहली गेंद डाल चुके। टीम की ओर से दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर कमेंट्री कक्ष की ओर से गेंद डालने के लिए तैयार। और बाहर जाने वाली गेंद को उठा के मारा स्क्वायर लेग के ऊपर से सीधी गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाकर गिरी 6 रन के लिए। शांती पटेल यांचा आदरणीय शिंदे सर यांना मी विनंती करतो की षटकाची सांगता झाल्यानंतर आलेल्या पाहुणे मंडळींचं आगत स्वागत तुम्ही करा, कारण त्यांचं करणं आगत स्वागत गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्यांचे हातभार या स्पर्धेला लाभत आलेले आहेत। त्यामुळे एवढा मोठा स्पर्धेचा संकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचं संपूर्ण श्रेय या सगळ्या मान्यवर व्यक्तींना दिलंच पाहिजे। परंतु षटकाच्या दरम्यान कॉमेंट्री आणि तुमचं सादरीकरण थोडंसं कुठेतरी ट्रॅक सोडून जात आहे। त्यामुळे विनंती करतो षटकाची सांगता झाल्यानंतर अवश्य तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ। तो कुल मिलाकर दूसरे ओवर की 4 गेंदें डाल चुके हैं, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए इरफान फिर एक मुतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। कल्पकता और संयम दोहराते हुए उनको परिवर्तन के दौर के ऊपर हर गेंद डालनी होगी। शुरुआत से ही उनका बेहतरीन प्रयास रहा है और यही वजह उन्होंने रनों के ऊपर अंकुश भी लगवाया है। लेकिन यहाँ पर मनोज नार्वेकर जैसे जाबाज बल्लेबाज और उनका सहयोग देने वाले गोपाल बटा भी बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभा पा रहे। भाग्यशाली रहे, कितना बढ़िया गेंदबाजी का दायित्व देखो, तारीफ करने लायक गेंद डाली थी, पूरी तरीके से चकमा देकर चली गई विकेट कीपर के दस्तानों पे। भाग्यशाली रहे, किस्मत बल्लेबाज के पक्ष में, नहीं तो कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ता। गोपाल बटा एक जाबाज बल्लेबाज है, कहीं प्रतियोगिता के दौरान संयम और दिलेरी दिखवाकर उन्होंने बेहतर बल्लेबाजी साबित करवाई है। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर खेल पाते तो बेहतरीन बल्लेबाजी उनके बल्ले से देखने का अवसर प्राप्त हो सकता है। लेकिन यहाँ पर जो बात मैं दोहरा रहा था, उसी जगह के ऊपर उन्होंने संयम खोया और आखिरकार उनको विकेट खोकर कॉट आउट के रूप में खेमे में लौटना पड़ रहा है। दूसरे विकेट का पतन। या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणून देतो की गोपाल बटा फलंदाजीसाठी जात होते आणि त्यांच्या ऐवजी
सँडी कुमटेकरना पाठवण्यात आलं, त्यामुळे सुरुवातीला काउंटिंग केलं गेलं या ठिकाणी गोपाल भटाच्या नावाने. लक्ष द्या, दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात सँडी कुमटेकर झेलचीतून माघारी परतलेत. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 50 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. कसं होतं, कॉमेंटेटर आणि इतर सादरीकरण चालू असल्यानंतर काही गोष्टी अनपेक्षित घडतात, त्यामुळे इथून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, फक्त लक्ष द्या. कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है. 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 50 रनों का पीछा करना है. पहले विकेट के रूप में अक्षय घाटवल चलते हो गए, दूसरे विकेट के रूप में सैंडी कुमटेकर चलते हो गए. नए बल्लेबाज के हाथ से दर्शन बांदेकर लेग स्ट्रिक को छोड़ते हुए गेंद थी, स्क्वायर लेग अंपायर के बगल में खेल दिया. 1 रन लेग बाइट्स के हासियत से 1 रन के हासियत से स्कोर हो चुका है 23 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 50 रनों का पीछा करते हुए गेंदबाज का नाम है जिमी नाटेकर. टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है. बंबई के रहने वाले खिलाड़ी है, लेकिन टेनिस जगत के एक बेहतर कल्पक गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है. उंगलियों को पसीना आने की वजह से कई बार क्रिकेट के मैदान के ऊपर ऐसी बातें होती रहती है, उसी को क्रिकेट का एक हिस्सा माना जाता है. और यही वजह निगेटिव पॉजिटिव एंगल से क्रिकेट देखना चाहिए. कभी कभी दिक्कत में आते हैं खिलाड़ी, और उसी के कारण गेंदबाजी करते समय उनके हाथ से गेंद यहाँ पर छूटे हुए देखने का अवसर प्राप्त हुआ, और नतीजा आपके सामने, वापस गेंद लेकर उनको अपने रनिंग मार्क के ऊपर लौटना पड़ा. नाटेकर की गेंद, ऑस्ट्रिक के बाहर की गेंद, सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. नाटेकर बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभा रहे, गेंद के पीछे रफ्तार है, कल्पकता दोहरा रहे हैं. टिप्पा खाने के बाद ऑस्ट्रिक के बाहर गेंद को ले जाने में बेहतर कामयाबी हासिल कर चुके हैं अभी तक. मनोज नार्वेकर सामने बल्लेबाजी किया कर रहे, उनकी कोशिश जारी है उनकी ओर से. उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में कॉट होने का संभव. क्षेत्ररक्षक मौजूद है और बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व मनोज नार्वेकर के रूप में. बड़ी मछली जाले में फंस गई. तीसरे विकेट का पतन. 50 रनों का पीछा करते हुए 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर सेकंड इनिंग में फ्रेंडशिप चेनवन टीम ने स्कोर खड़ा किया है 23 रन. राजा सामंतजी, धन्यवाद मला सूचना दिल्याबद्दल. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला सर्वांना संधी बाबा परब यांनी दिलेली आहे. धन्यवाद. शांती पटेल यांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. विनंती आहे, आपण पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत केलं जाते. बाबा परब यांच्या शुभ हस्ते मालवणमधील प्रसिद्ध उद्योगपती शांती पटेल यांचं स्वागत. त्याचबरोबर मालवण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रामा शेट्ये, उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्यांनी या मैदानावरती आपली कारकीर्द गाजवलेली आहे. त्यांच्यासोबत तेज गोलंदाज भाई खराडे हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं. रामा शेट्ये यांचं स्वागत बाबा परब करतील. त्याचबरोबर भाई खराडे यांचं स्वागत साना होम्सचे महेन ढोलम यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. भाई खराडे, साना होम्स, कुंभारमाठ. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. राजा सामंत. हॅलो.
धन्यवाद शिंदे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा शुभारंभाचा प्राथमिक फेरीचा पहिला सामना आपण सर्वजण पाहतोय. 14 चेंडू व विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम मुंबईचा जिमी नाटेकर. स्ट्रायकिंग इनला कॅप्टन ऑफ दी सिंधुदुर्ग गोपाळ बट्टाचा फटका फसलाय आणि विकेटची हॅट्रिक. गोलंदाज जिमीची पहिल्याच सामन्यामध्ये. एकदा गोलंदाज जिमीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये, कारण बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये जिमी नाटेकरची हॅट्रिक. जिमी 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. मॅच डोलायमान स्थितीमध्ये आहे. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. सामना जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी. मैदानाच्या आतमध्ये पावलं वळतात डावखुरा शैलीदार फलंदाज जॉनी यस पप्पा, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती त्याचा संघ साथीदार विस्फोटक आक्रमक फलंदाज राजा नाटेकर, ज्या राजाच्या बॅटमध्ये देखील मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. मात्र कौतुक करावं लागेल, समोरून कडवट गोलंदाजी, अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी मॅन फ्रॉम मुंबईचा जिमी नाटेकर, ज्यानं या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या नावावरती नोंदवली आहे. तो गोलंदाज जिमी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार विस्फोटक फलंदाज जॉनी फर्नांडिस. समीकरण विजयासाठी आपण पाहतोय 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 27 धावा. फ्रेंडशिप चेंदवन जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि दुसऱ्या बाजूला उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा आपण संघ पाहतोय क्षेत्ररक्षण करताना साई स्पोर्ट हुमरट. ऑफ्टमोरचा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण वाशी टू काशी अशा पद्धतीची करतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाज जिमीला दंडित केलं आहे पंचांनी आणि सांघिक धावसंख्या मात्र बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकते 24 धावांवर. समीकरण बदललंय. अंतरिम 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 26 धावा. सामना डोलायमान स्थितीत. येणारा चेंडू खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. प्रति षटकांमागे विजयासाठी 10 धावांची सरासरी असतानाच या षटकामध्ये थोडासा ब्रेक लावलाय धावसंख्येला. और पिच पद्धतीचा चेंडू जॉनीच्या बॅटमधून मोठा फटका निघण्याची शक्यता. मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जॉनीला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ₹3 लाख बक्षिसाची ही भव्य राष्ट्रीय टेनिस बॉल स्पर्धा, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आदरणीय मनीष दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबा परब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दळवी साहेब आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत. धन्यवाद. मान्यवरांचं विशेष स्वागत देखील केलं जाते. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण बाबा परब यांना विनंती आहे की दळवी साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करावं. त्याचबरोबर शाल, श्रीफळ
सत्कार होतोय जिल्हा बँक अध्यक्ष आदरणीय मनीष दळवी साहेब. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय इरफानला 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 26 धावा फ्रेंडशिप चेंडवन संघाला. दाजी स्ट्राइकिंग गेंदला, जिसका है चेहरा खूबसूरत उसका नाम है दाजी धुरत. इरफान और पिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेटचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू जमिनीला समांतर फटक्याला जोपर्यंत रोखलं जात आहे एकेरी धाव. एकेरी धावेने समीकरण देखील बदललंय. 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 25 धावा. पहिलाच मोठा सामना तुमच्या भेटीला सर्वांच्या सज्ज झालाय. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक देखील आमच्यासोबत जोडलेत. आपलं सर्वांचं बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 11 चेंडू विजयासाठी 25 धावा अशी गरज आहे फ्रेंडशिप चेंडवन संघाला. आणि क्षमता असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय राजा नाटेकर, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, मात्र क्षमता सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये. राजा वाईड शॉर्कर टाकलाय चेंडूला. सुरेख गोलंदाजी इरफानची, उत्तर नव्हतं स्ट्रायकिंग गेंदच्या फलंदाज राजाकडे. चेंडू निर्धाव गणला जाईल आणि समीकरण मात्र प्रत्येक निर्धाव चेंडूने बदललं जात आहे. 10 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. मारो या मरोची लढाई, करो या मरोची लढाई, करो या मरो नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 25 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाजी साई स्पोर्ट हुमरड संघाची, अचूक टप्प्याची कडवड गोलंदाजी. इरफान बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंग इनला राजा अक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न. राजाचा डीपमध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. मिड विकेटवरून जोपर्यंत चेंडूची परती आले एकेरी धाव. 9 चेंडूमध्ये 24 धावा. आता मात्र गाडी एक्सलेट करावी लागेल, हात खोलावे लागतील. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने धावांची आवश्यकता फ्रेंडशिप क्रिकेट संघ चेंदवनला. 9 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. एक मोठा फटका अति गरजेचा कोणत्याही परिस्थितीमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट हुमरड संघाच्या गोलंदाजाला करावं लागेल एखाद दुसरा निर्धाव चेंडू टाकण्याची किमया या मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. मारो या मरोच्या लढाईमध्ये प्राथमिक फेरीची पहिलीच लढत बाबा परब मित्रमंडळ मालवण आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. ओहो हो, गेन अंदर दंडी बाहेर. दाजी दुरत बॅक टू द पॅव्हेलियन. 8 मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. पण या संपूर्ण स्पर्धेसाठी फुलटॉस कंपनीचे चेंडू वापरतोय आणि विकेट ज्या तुम्हाला स्टंप देखील दिसत आहेत ते फुलटॉस कंपनीचे आहेत. 8 मध्ये बनवायच्या 24 धावा. 8 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी. तिसरा जो सामना होणार आहे मैदानाच्या आतमध्ये मनोज 11 कसवन आणि AK फायटर. कृपया दोन्ही संघांच्या संघनायकांनी तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायची आहे. तुम्हाला आयोजन कमिटीकडून सूचित केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती इरफान. 8 चेंडूंचा खेळ बनवायचा 24 फ्रेंडशिप चेंडूंसाठी. कोलटेपचा चेंडू हलकेच टडवलाय. चेंडू मिड विकेटमध्ये आलाय. रीत अलॉंग द कार्पेटचा फटका. पहिली धाव तर वेगाने राजाने क्रीजच्या बाहेर पावलं काढली आहेत, मात्र माघारी पाठवलंय फलंदाजाने. एकेरी धावेने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता मात्र एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय क्षेत्ररक्षण करणारा साई स्पोर्ट हुमरट. 7 चेंडूंचा खेळ 7 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 23 धावा. फ्रेंडशिप क्रिकेट संघ चेंदवनला थोडंसं अडचणीमध्ये, मात्र डुबणाऱ्या नौकेला किनाऱ्यापर्यंत लावण्याचं काम राजा नाटेकर आणि त्याच्या संघ साथीदाराला करावं लागेल. दुसऱ्या बाजूला इरफानचं आम्ही कौतुक करू. 1 चेंडू या षटकातील बाकी असेल. यावेळेला कुठेपदा चेंडू होता, अक्रॉस लाईनचा वापर केला, पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटपर्यंत चेंडू आलाय आणि त्यानंतर मात्र केवळ 1 केरी धाव. आता मात्र थोडंसं अवघड आव्हान झालंय. 6 चेंडूंचा खेळ, अर्थातच अंतिम षटकाचा खेळ आणि 6 चेंडूंमध्ये फ्रेंडशिप क्रिकेट संघ चेंदवनला विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा.
कृपया क्षेत्ररक्षण करणारा संघ तुमची ग्रामसभा आमसभा लवकरात लवकर आटपा. अगोदरच स्पर्धेला विलंब झालाय, त्यामुळे आपण सहकार्य करायचं आहे. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा. तुम्ही नीटनेटकी क्रिकेट स्पर्धा पाहतायत. बाबा परब या स्पर्धेचे सर्व आहेत, प्रायोजक आहेत. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व शिलेदार या सर्वांनाच आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून सलाम करू. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ना भूतो न भविष्य अशी ही क्रिकेट स्पर्धा बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्रित येऊन आयोजित केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हर्षदला. या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून हर्षद सज्ज होईल. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि फ्रेंडशिप क्रिकेट संघ चेंदवनला बनवायचे आहेत विजयासाठी तब्बल 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण तब्बल 185 देशांपर्यंत पोहोचवतोय. संतोषजी नाणेकर, गौरव सावंत. सुंदर चेंडू मात्र बराचसा उंची घेतोय. वाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि एका अतिरिक्त धावेने समीकरण मात्र बदलेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. हर्षद गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजा नाटेकर. यावेळेला नो बॉलचा सिग्नल पंचांकडून आलाय आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा, अर्थातच फ्री हिटचा. 6 चेंडूमध्ये बनवायच्या 20 धावा. गोलंदाजाची चूक कदाचित अतिशय महागडी ठरू शकेल. श्याम, अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरणे. 6 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 3 मोठे धमाके करावे लागतील स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज राजा नाटेकरला आणि 2 कमीत कमी निर्धाव चेंडू टाकावे लागतील या षटकामध्ये हर्षदला. सामना अजूनही बाकी आहे. पहिलाच सामना बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेतील चालू आहे आणि बाबा परब साहेब तब्बल 3000 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत लाईव्ह ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा बाबा परब मित्रमंडळासाठी, बाबा परब साहेबांसाठी आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले त्या सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी. गौरवजी, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 31 धावा. कुठे चेंडू पूल केलाय आणि हा पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू मिडी विकेट सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार. नो बॉलचा सिग्नल. श्याम, ऊपर वाला दे खाने को तो कौन जाए कमाने को. 7 धावा या चेंडूवरती मिळालेत आणि धाव संख्या धाव फलकावरती परावर्तित झाली आहे 38 धावा. विजयासाठी केवळ 12 धावांची आवश्यकता. चेंडूंचा खेळ बाकी आहे 5. विजयासाठी आवश्यक धाव संख्या आहे 12. पहिलाच सामना बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा चित्तथरारक सामना आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 5 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. मला वाटतं याच षटकामध्ये दुसरा बाउन्सर चेंडू टाकलाय, त्यामुळे पंचांनी हा नो बॉलचा सिग्नल दिलाय. शरीरभेदी गोलंदाजी किंबहुना कमरेपेक्षा उंच गतीचे चेंडू टाकले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज रोहन. रोहनने बादल या सामन्याचं रूप, रंग, दिशा आणि दशा ही कदाचित बदलली आहे, कारण 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. एक वेळ अशी होती 6 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या 22 धावा आणि आता असं समीकरण आलंय 5 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहन. 5 चेंडू 12 धावा विजयासाठी आवश्यक.
सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, कमबॅक केलंय. जी हा, बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये एक चेंडू तुझा असेल तर दुसरा चेंडू माझा असेल असं गोलंदाज ठामपणे सांगतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 12 धावा. हर्षद बॉलिंग मार्क वरती, सुरेख चेंडू आणि फलंदाज धावबाद. जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना. आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झाली आहे 38. चेंडूंचा खेळ बाकी आहे 3. बनवायचे आहेत धावा 12. कोण जाईल पुढील फेरीमध्ये? बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील शुभारंभाच्या लढतीमध्ये कोणत्या संघाला मिळेल पुढील सामन्याचं तिकीट? 3 चेंडूंचा खेळ, विजयासाठी बनवायचे आहेत 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज राजा नाटेकर. राजा वाजवेल का बाजा? गोलंदाज हर्षदचा. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख. फलंदाज राजाच्या कानामध्ये हाय हॅलो करून चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. समीकरण बदललंय. 2 चेंडू विजयासाठी बनवायच्या 12 धावा. सामना आठवावा लागेल रायगडच्या विरोधातला उपांत्य फेरीचा. ज्यावेळेला 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला 2 मोठे धमाके. यावेळेला बॅटची कडा, मिळालाय विकेट किपरचा सहारा. 9व्या विकेटचं पतन, 1 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. थँक्यू डीजे. राजा हा फलंदाज बाद झालाय आणि त्याच्यासाठी हे खास गाणं होतं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील राजा सामंत आणि राजा नाटेकर या ठिकाणी बाद झालाय. या लंगाराने आठवण झाली आहे आपल्याला सुधीर कलिंगन यांची, जे आपल्याला सर्वांना सोडून गेलेत. मात्र त्यांच्या असंख्य आठवणी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहेत. 1 चेंडूचा खेळ, या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षद. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अतिरिक्त उंची घेण्याचा प्रयत्न, नो बॉलचा सिग्नल आलाय आणि त्यानंतर फ्री हिटचा देखील इशारा. गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळलंय पंचांनी. अखेरचा चेंडू याच सामन्यातील. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे 11. फ्री हिटचा चेंडू, मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी. सुरेख, अतिशय सुरेख चेंडू गुल्डेंग स्पॉट वरून किंचितशी उंची घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने काम तमाम करतो. या सामन्याचं हर्षचं देखील कौतुक करावं लागेल आणि याच पहिल्याच प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये मात्र पराभूत